चला कॉम्बॉक्स मध्ये केलं जाणार परिवर्तन. आवाज ऐकणार आपण आमचे सुभाष दादा म्हात्रे यांचा, शुभम दादा म्हात्रे यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकणार आहोत. मी घेतो थोडीशी रजा. धन्यवाद. यस धन्यवाद वामनजी दरोडा सर. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आता मैदानामध्ये सामना चालू आहे. एका बाजूला खेळ जाईल तर दुसऱ्या बाजूला वीर आणि संघ. खरं तर सेमीफायनलचा सामना जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा आणि या चमचमत्या ट्रॉफीला खरं तर या दोन्ही संघांना गवसणी घातली आहे जरूर, परंतु पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाणार या दोन संघांमध्ये त्या ट्रॉफीसाठी लागलेली बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला चालू आहे, एका बाजूला खेळ जाईल तर दुसऱ्या बाजूला वीर आणि संघ. वीर आणि संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण सर असं होतं की या एंडने धावा कमी येतात आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं केळजाई संघाला. हलकी शिकोडा त्या ठिकाणी पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 2 धावा. वीर आणि संघाचा विचार केला तर बरेचसे दिग्गज खेळाडू त्याच्याकडे देखील आहेत. किरणचा जर विचार केला तर अप्रतिम खेळ त्याचा देखील राहिलाय. स्वर्गीय अनामात्रे स्मृती चषक खरं तर नाईटची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल पहिल्या सामन्यामध्ये 43 तर दुसऱ्या सामन्यामध्ये 48 धावांची केली त्या फलंदाजाने केली होती. तोच फलंदाज बिर्याणी संघाकडे आहे. या ठिकाणी झेलची संधी, झेल सुटलाय त्या ठिकाणी हातामध्ये बसला होता. असं वाटलं होतं की झेल झालाय की काय, परंतु मिड विकेटच्या रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. क्षेत्ररक्षकाचं आपल्या संघासाठी खरं तर 100% डेडिकेशन या क्षेत्ररक्षकांना दिलं आणि झेल मात्र सुटलाय, परंतु धावा रोखण्यात यश मिळालं. धावफलकावरती धावा लागतील 4 धावा, 2 धावा प्राप्त झाल्या या चेंडूवरती. त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करण्याचा निर्णय या ठिकाणी कॅप्टनने घेतला आणि मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मिड ऑफच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, तदनंतर काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तदनंतर मिड विकेटच्या रिजन मध्ये एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नंतर फर्स्ट लूप आणि तदनंतर शॉर्ट पॉइंट आपण पाहतोय, तदनंतर शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि ही क्षेत्ररक्षकांची आरास आपण पाहतो वीर आणि संघाची टीम केळजाई संघासाठी. डान्सिंग राऊंड विकेट त्या ठिकाणी पुढे सरसावत मारलाय. शेल खाली क्षेत्ररक्षक आहे, आकाश स्वतः आहे त्या ठिकाणी, स्वतः कर्णधार झेल काढी पकडलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी. फलंदाज नामदेवचा खेळ, नामदेव बॅक टू द डगआउट. पाहतो आलेले सर्व प्रेक्षक आणि या समालोचन कक्षामध्ये बसलेले सर्व मान्यवर असतील आणि आपला खेळ या मैदानामध्ये दाखवतात ते सर्व खेळाडू असतील. या सर्वांचं मी शुभम म्हात्रे नार्वेल करतोय सहर्ष स्वागत आणि स्वागत. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा पाहतायत त्यांचं देखील या ठिकाणी जय गणेश क्रिकेट संघ वीरानी आयोजित वीरानी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत आणि स्वागत असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ही 4 दिवस स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेली. तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद नक्कीच घेऊ शकता. या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट देखील करा. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस स्ट्रेट ड्राइव्ह त्या ठिकाणी केलाय. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आकाश चेंडूवरती जोरानं आला. त्यानंतर एक धाव प्राप्त होईल. षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 5 धावा. तुम्हाला जर वीरानी संघासमोर विजय मिळवायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. कर्मप्राप्त असेल तुम्हाला मोठी धावसंख्या उभारणं. खरं तर वीरानी संघ हा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर नाईट स्पर्धांमध्ये त्याचा खेळ अप्रतिम राहिलाय आणि फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत या संघाकडे. आकाशचा जर विचार केला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नक्कीच
वीरानी संघासाठी नेहमीच राहिलाय. त्याचं डेडिकेशन आपल्या संघासाठी खूप सारं राहिलंय. स्वतः कर्णधार म्हणून त्याची वर्णी खरं वीरानी संघासाठी अप्रतिम राहिल्या. तोच आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. एक ऑलराऊंडर म्हणून ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये देखील त्याचा खेळ आपल्या संघासाठी अप्रतिम राहिलाय. आपण जर विचार केला तर पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली त्यावेळेला देखील त्याची अप्रतिम फलंदाजी राहिली आहे त्या संघाकडून. तोच गोलंदाज आता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल. विराट कोहली फॅन आकाश मरगला. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर पेन तालुक्याचं भवितव्य घडवण्याचं काम या ठिकाणी होतोय शेखरजी भगत सरांच्या माध्यमातून. परंतु काय घडलंय मैदानामध्ये? कॉट अँड बोल्ड पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, मोठा झटका. फलंदाज वामनजी दरोडा सर आणि त्याच्या समवेत मी स्वतः शुभम म्हात्रे आणि त्याच्या समवेत खरं तर प्रकाश भगत हे देखील होते. त्या ठिकाणी रन नसणारा विनंती असेल. त्यानंतर आजचा शेवटचा दिवस आणि मेगा फायनलचा डे आहे आणि या मेगा फायनलच्या डे मध्ये खरं तर आमच्या समवेत वामनजी दरोडा सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकतायत. खरं तर पेन पूर्व विभागाचा दमदार आवाज, गोलंदाज आवाज, पहाडी आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे वामनजी दरोडा सर त्यांचा आवाज देखील तुम्ही या 4 दिवसामध्ये ऐकलात. अलोट प्रेक्षकांची गर्दी जर खरं तर या मैदानावरती पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती खरं तर अनेकशे प्रेक्षक येत असताना आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू केलाय, वन बाउन्स, सीमारेषा पार, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू सीमा पार, चौकार. दुसरं षटक मार्गाचं असताना पहिलं षटक समीरने फेकलं, फक्त 5च धावा खर्च केल्या. नंतर दुसरं षटक आपण आकाशचं पाहतो. त्या ठिकाणी झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली आला होता परंतु झेल सोडला. त्या ठिकाणी पकडा कॅच आणि जिंका मॅच असं प्रेडिक्शन नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी चुकी झाली आणि चुकीला देखील माफी नाहीये. चुकीला माफी नाही. खरं तर दगडी चाल मधील हा फेमस डायलॉग आणि धावून खरं तर 4 धावा काढल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 15 धावा. चुकी झाली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या रिझन मध्ये होता त्या ठिकाणी चुकी झाली. त्यानंतर फेकी देखील खराब राहिली. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आपटला होता. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती झाली. षटक देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 15. आता जिंकण्यासाठी विराणी संघाला बनवावे लागतील 16 धावा. खरं तर झेल किती महत्वाचा होता. चौकार आला त्या झेलवरती परंतु झेल किती महत्वाचा होता हे नक्कीच पाहणार आहोत मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा सामना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. विराणी एका बाजूला तर एका बाजूला केळ जाईल आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट
मध्ये सेमीफायनलचा बॅटर रंगलाय आणि फायनल मध्ये कोण गवसणी घालणार हे देखील पाहणार आहोत. किरणचा हा फटका आपण पाहतोय दरम्यानच्या रिझन मध्ये आणि चेंडू चाललाय कार्पेटला गुदगुदी करत आग लावत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार आलाय हा दर्जेदार ब्रेक. चौकार चौकार चौकार. परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाहीये चांगला. तदनंतर हलकासा ग्लान्स झाल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 8 धावा. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इक्वेशन या ठिकाणी सातत्याने आमचा आरसा खरं तर नागले काका यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोररचं काम लगातारच्या 4 दिवस आपण पाहिलं. त्यांचं देखील शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत असेल. स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. दूध आली तलवार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. परंतु या ठिकाणी काय घडलंय सीधी उंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. सरळ बॅटने धावा येत आहेत आणि इक्वेशन देखील थोडस शिल्लक आहे आणि त्या परिस्थितीमध्ये खरं तर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आकाशने केला परंतु प्रयत्न फसला आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल बाईकच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती धावा लागतील 9 धावा. आता जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावा. यस चला नेक्स्ट मॅच सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या समवेत निगडावाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल निगडावाडी आणि त्यांच्या विरोधात सचिन 11 माथेरान या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये विकेटचं पतन झालं त्या ठिकाणी जो फलंदाज स्वर्गीय अनामात्रे स्मृती चषकामध्ये जो फलंदाजाची खेळली खरं तर पहिल्या सामन्यामध्ये 43 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 48 राहिली होती. तोच फलंदाज किरण खाकर मात्र बॅक टू द डकआउट बॅक टू द पॅव्हिलियन आलाय. संधी जाईल थोडीशी डीजे मास्टरला. टॉस केलं जाईल. त्यांच्या संभवित खरं तर मिलिंददा पाटीलला आपण सरांना पाहतोय. त्यांचं देखील काम आपल्या वाशी विभागामध्ये अप्रतिम राहिलं. त्यानंतर त्यांचा व्हिडिओग्राफर खरं तर अनेकशा स्पर्धांमध्ये त्यांना देखील आपण पाहिलंय. नकवा तुम्ही जर दादांच्या पेजला फॉलो करत असाल वैकुंठ दादा पाटील यस दादांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हेड अँड टेल्स या ठिकाणी माथेरान कॉल करणार आहे. टेलिस कॉल आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय निगडावाडी संघानं आणि प्रथम निर्णय काय असेल. यस बॅटिंग फर्स्ट. यस बॅट फर्स्ट करणार आहेत आणि विनंती असेल दोन्ही टीम्स लगेचच तुम्ही तुमच्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. मॅच ऑन असेल त्या ठिकाणी मैदानामध्ये एका बाजूला विराणी तर एका बाजूला केळजाई संघ. समीर केवारी खर तर संघाचा तारणहार
परंतु त्या ठिकाणी काय घडलं विराणी संघाच्या बाबतीत. या ठिकाणी समीर ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते कालच्या दिवसामध्ये, त्या दिवशीच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मोठे फटके ज्याच्या बॅटमधून येत होते, तो समीर केवारे बॅक टू द डगआउट. येऊन ठेपला 3 चेंडू 6 धावा. अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये सामना येऊन ठेपलाय. कोण जिंकेल हा सामना हे सांगू शकत नाहीये. खरं तर एका बाजूला विराणी तर एका बाजूला खेळ जाईल. दोन्ही संघ तुल्यबुल्य आहेत. खरं तर मोठी संघ दिग्गज संघ आहेत. टॉप 4 मध्ये या दोन्ही संघांनी क्वालिफाय केलं जरूर, परंतु प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी कोण गवसणी घालणार त्यासाठी हा चाललेला बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. हॅलो आकाश अजूनही आपल्या संघासाठी आपल्या संघाची धुरा खरं तर सांभाळताना आपण आकाशला पाहतोय मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश आडव्याटे खालून काढा. चेंडू जातो डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका आकाशच्या बॅट मधनं आणि आपल्या विराणी संघाला विजय करून देतो. आपल्या मॅच मध्ये विजयी षटकार आलाय आकाशच्या बॅट मधून. विराणी हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. स्वतः आयोजक संघ आणि भव्य दिव्य आयोजन करत असताना भव्य दिव्य खेळ देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आयोजक संघ फायनल मध्ये दाखल झालाय. जाईल. जर दादांबद्दल सांगायचं झालं तर रायगड जिल्हा प्रौढ कबड्डी आणि महिला कबड्डी यांचं त्या ठिकाणी वाशी विभागामध्ये भव्य दिव्य आयोजन दादांच्या माध्यमातून पार पडलं. अतिशय अप्रतिम सोहळा त्या ठिकाणी कबड्डीचा पार पडला. त्यानंतर अटल करंडक तुमच्या आमच्या सर्वांच्या नाईट क्रिकेटची स्पर्धा पार पडली जोह्यामध्ये, ती देखील अप्रतिम दादांच्या माध्यमातून पार पडली. त्यानंतर स्वर्गीय अनामात्रे स्फूर्ती चषक आपल्या वाशी विभागामध्ये, खरं तर पहिल्यांदा वाशी विभागामध्ये प्रकाश होतातील स्पर्धा दादांचं स्वप्न देखील होतं आणि वाशी विभागात